का बरं घडला कधी काही ये कसा उजळली चांद मखमली मखमली अरे झोपतोय काय तू करतोय काय वाजलेत किती मला कामावर जायचंय गाडी चावी कुठे तुम्हाला काय कळतं का नाही झोपून पण द्यायला काय व्हाय ना अंगावर पाणी टाकत असत का काय झालं रे का मुंडा चकला यांना तर काही अक्कलच नाही हे बघ, पाणी टाकलं अंगावर मोकर झोपला होता ना तो झोपू द्यायचं नाही खाऊ द्यायचं नाही काही नाही सारा भिजला ना तो. काय झोपात बरळतो बघतर कामान दामाचा तो कामावर नाही यायची का हा चावी तो याकड हा 10 वाजत आलेत थोडा वेळ थांबला असत नसतं जमलं का तरी टाकलं पाणी अंगावर अरे चल लवकर उठ आपल्याला ते बाळविसाचा बाग छाटायला जायचंय जा मी नाही येत तू नाही येत चल मी बी नाही जात आणि जाऊन दे मी देतो दारू पिऊन आता हे जा ना बाबा संध्याकाळी ते येते दारू पिऊन मोकर राडा करते जा ना कामाला त्यांच्या संग कशाला याड्यावाडी करते ओ थांबा जा तुम्ही पुढे मी येतो आवरून अरे मी तुला हेच सांगत होतो बाळा हा चल ये मागून बया शिवले पाऊस आलाय चल पटापट आमचा ते गॅस संपला एक वजा आणू लवकर चल टपाटपा तिकडे सरपंच चल मग पटापट एवढं काय हळूहळू चाललीस चल पाऊस यायला लागलाय पाऊस आला का भेटायचं नाही आपल्याला ओ शिवाली मॅडम कुठं निघाल्या आम्हाला बी सांगा कुठं जाताय कुठं येताय आमच्याकडे बी लक्ष असू द्या हा तुमच्याकडे काय लक्ष द्यायचं भैया साहेब नाही 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 तुम्ही मला भैया साहेब म्हणायचं नाही मी फक्त तुमच्यासाठी आवी बाकी गावासाठी भैया साहेब हा हा चल शिवले पाऊस यायला लागलाय लवकर अहो कुठं चालले तर तरी सांगा आणि तुम्ही थांबा की थोडं थांबा कुठं असं अर्जंट काम आहे एक गाडी टाकू काय सरपणाची घरी कुणाला जायचंय काय माहिती थांबा की थोडं थांबा तुला काय करायचंय चल होय बाजूला हात सोड ना भैया माझ्या हातात बघ काय आहे तो हाताचे ना 2 तुकडे करीन कुऱ्हाड नुसती हातात धरून उपयोग नसतो तिला चालवता पण आलं पाहिजे आणि टायमाला घाव पण घालता आला पाहिजे कळलं का सोड ना भैया अरे भैया सोड ना भैया अरे सोड ना हो भैया साहेब जाऊ द्या ना हो जाऊ द्या शिवले याचा बदला घेतल्या जाणार हा? लक्षात ठेव हे घेऊन जा राम राम भाऊसाहेब बापू लय उशिरा आला एकटाच आला झाडं कधी व्हायची छाटायची येतय पोरग येतय पाठीमागून गाव देतो. उरकलं म्हणजे बरं होईल हा नाही येतो तो. काय नाही मग घ्या उरकून मी येतो गावातून जाऊ चालेल चालेल पाणी द्या पाठवून आम्हाला थोडा श्रमात द्या. आईला हे बाग अख्खी छाटीत आणली जवळजवळ अर्धाचं वर काम केलंय अजून पोरग आहे ना पुढं बोंबलं छिटत आहे का काय समजा ना तिच्या घाम घाम झालाय बरं रक्ताचं पाणी झालं पार
काय हो झालं का नाही अजून? किती राहिलंय? आले का? बाग झाल्यावर घ्यायचं होतं. कुठे गेलता इतकी वेळ? काय गाडीत पेट्रोल टाकता नाही आलं का तुम्हाला? पाय आलो इतक्या लांबून मी. अरे काम मॅच करायचं, पेट्रोल मॅच टाकायचं. मग तुला एवढं मोठं तुला यासाठीच केलं का काय? बरोबर कापू काय मग मी? कापू का म्हणजे कापावंच लागेल. येते का तर कसं कापायचं ते? हे खाली पुढं बसून का किती मला ही नको. ती मालाची गाडी आहे ती वाळलेला कार तोडायच्यात का ते हेच छाटी तू? मला वाटलं कट करायचं इकडून. अरे सारं नाही कट करायचं ते फक्त वाळलेले घे. त्याला माल येणार आहे आता तावर सुटलाय देऊ. बोट लय याला हात तरी आहे का? कापत नाही ते. अरे मग ते काय केस कापायचे का लाकडे? आता तू असं कर वाळलेलं अंगा अशा वाळलेले छाटेव बरं का एका जागेवर टाके सारं. हा मी आलो, मला थोडं काम आहे. कुठं चालली? मी आलो जरा थोडं काम आहे. लवकर या. हा मी हा हा हे ठेव पुरा. आणि ती कातर मालकाची ती मालकाला दी लवकर या. हा. काय नाही भैया, कोण बसला? अब आले होय, बसा बसा. कुठे गेलते काय नो काल रात्री बसून? अरे कामं असते. आमदारच्या बंगल्यावर गेलतो रात्री, तिथंच होतं रात्रभर. प्रिया कुठं गेली? कुठे गेली मला नाही माहिती. मला नाही सांगून गेली कुठे गेली काय गेली, मला काहीच नाही बोलली. अरे लक्ष द्यावा थोडं, ती काय आता लहान नाही राहिली. जा पाणी घेऊन ये तुम्ही. अरे आबा पाणी प्या. अरे लक्ष द्यावा जरा आता, काय इलेक्शन आलंय जवळ. येडे चाळे बंद करावं जरा तू. येडे चाळे? कुठे मी? मी नाही करीत येडे चाळे काही. या बापराव, खुर्च्या आण रे. आबा येतच एक खुर्ची उठत नाही. जरा पाणी अरे घे घेतले आता. भैया अरे बापू, किती दिवस झाले तू दिसत नाही. गावात नाही, इकडं बंगल्याकडं पण येत नाही. थोडं प्यायचं कमी करावं जरा आता. नाही मी आणि मी कधी पितोय? तुम्ही कधी बघितले? लोक सांगते बरोबर, जाऊ दे. काय काम काढलं? अहो ते तुम्हीच फोन केलता ना आमच्या घरच्यांच्या फोनवर, किंवा तुम्ही म्हणजे इलेक्शनच्या बाबतीत काहीतरी चर्चा करायची, त्याच्यामुळे हा हा बरोबर आहे. इलेक्शन जवळ आलंय, थोडं आता पैशाचे तजवीज करावं लागेल ना काय ते. त्याशी फोन केला होता आमदार साहेबांना, आणि काल रात्री जाऊन पण आलो त्यांच्याकडून. काय म्हणत आहे? करू म्हणले मदत. आपल्याला पैशाची तयारी करावं लागेल, काहीतरी डोकं लावावं लागेल. नाही मी आहे ना, काय काळजी करता तुम्ही? 5-25 तयारी करू आपण, पण मात्र त्या ग्रामसेवकाची सही घ्यायचं काम तुम्ही करा. ठीक आहे. काही कर, म्हणजे ग्रामसेवकांनी मी अडचणीत नाही आलो पाहिजे असं काहीतरी कर. नेमकं कसं करशील मला तर कळू दे. नाही हे बघा, आपल्याला आता गावात लाईटी लावायच्या. जस काय हा मीटिंग मध्ये विषय घ्यायचा, ग्रामसेवकाला सांगायचं 1 लाईट 4,000 रुपयाला बसती, 10 लाईटी आपण घेऊन येऊ. अलग लक्षात तुमच्या बिल आणू 10 लाईटीचं, 3 लाईटी घेऊन येऊ, वार्ड क्रमांक 3 मध्ये बसून टाकू. या 3 विरोधाचे सदस्य आहेत ना,
त्यांच्या दारात त्यांच्या गल्लीला बसू, त्याचा उजेड 1 नंबर वार्डाला पडणार आहे. आलं तुमच्या लक्षात? आणि मग ते 3 लाईटीचं बिल किती होईल? 4 3 12,000. 40चं बिल येईल 28,000 रुपयाचं आपल्याला कापला राहील. त्यापैकी 2-3 हजार रुपये मला लागतील खर्चायला. तात्पुरते वार्ताळ खर्च, आमचे किरकोळ कारकोळ तळीराम बाबाच लागतात ना. 5-25 हजार तुमच्या पात्रात चालू खर्च करून टाका तेवढ्याच्या तुम्ही. हो रावसाहेब पाटील, मी असलो तुम्ही काळजी नाही करायची. फक्त तुमची आणि ग्रामसेवकाची सही करायला तयार राहा. तुम्हाला एवढं सुद्धा अडचणीत आणून देणार नाही. बिल जीएसटीचं आणतो. चालेल ना, कोटेशन आणतो 2 ठिकाणची, 1 GSTचं बिल आणतो. चालेल. चला येऊ का? काही गरज लागली तर फोन करा. हा? आयला लय काम राहिलं राव, लय काटा आलं. जाऊन दे, मायरे आला असेल खालच्या वावरात, त्याला फोन करू तुम्ही. हॅलो मायऱ्या, कुठं आहे? कुठं बायपासला काय? ये नाही इथं ये. फादर मी आलो होतो तिथं बाग कट करायला. हा ते गेलेत, मी एकटाच ये. किती वेळा तिची लवकर ये ना. गुरं आणि इकडे या खालच्या वावरात आण गुरं. ये पटकायचे. राहुल्या राहुल्या पुढे गेला काय नाही, बोलून तर घेतलंय मला इथं. अरे इथेच ये ना, इकडे ये. काय बोंबलो तिकडे ये. ऐक ना तेवढं, ही कट करून तेवढे 2 झाड राहिले, कट करून लागणार राव मायरे. घिना ए मायऱ्या घिना. जा भाऊ तिकडे, तुम्हाला खत पांगायला झाडं तोडायला आम्हीच दिसतात. तिकडे हिंडा बिंडायच्या टायमाला दगडान चालला नाही हातात. मी नाही तापू लागणार भाऊ, चल तिकडे जरा. अण्णा अण्णा नाही भाऊ, एकटं जमलेलं आहे मी दिवसभर गुराकडे तिकडे. आणि तो काय मधीच काय मित्र मित्र असं असतं का? मित्रात नाही भाऊ, तुम्ही नुसतं खत पांगा झाडं तोडा, आम्हीच येतो दरबारीनी. चला बा तिकडे, मला दमलं आता मी गुराकडे. आणि आता काय करा, गाडी घ्या चला हिंडून येऊ जरा. आता फिरून घरी. चक्का मारते चला. ए बरोबर, चल चल 2-3 झाड येतात, ते आल्यावर करू. तुला पण हिंडून आणतो, चल. तरी इथं ठेव. जाईन घेऊन बाबा, मा बाप माझ्या नावाने काम परवडत नाही घ्यायला इथं. चल. दगडा गेला आता मामा तिकडे.